गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला एक भन्नाट ठिकाणी घेऊन जाणार आहे ज्याचं नाव आहे कुंडलिका व्हॅली। नमस्कार अँड सुप्रभात। आपल्या आवडत्या ऋतूचं आगमन झालेलं आहे, त्यामुळं निसर्गाचं सौंदर्य अजूनच खुलून गेलेलं आहे। निसर्गाचं हे देखणं रूप पाहण्यासाठी आम्ही पुण्यावरून सकाळी 9 वाजता निघालो। आज आपण जाणार आहोत कुंडलिका व्हॅली पाहण्यासाठी। पुणे ते कुंडलिका व्हॅली अंतर 70 किलोमीटरचं। वाटेतच आपल्याला मुळशी धरण लागतं। पुण्यावरून जर आपण येत असाल तर आपण मुळशी धरण पाहिल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही। आता नुकताच पावसाळा चालू झाला आहे। संपूर्ण निसर्गाने एक हिरवी चादर पांघरलेली दिसून येते। मुळशी धरण आणि सभोवतालचा परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असतो, मग तो हिवाळा असो, उन्हाळा असो किंवा पावसाळा। पर्यटकांना मुळशी धरण कधीच निराश करत नाही, कारण हे पुणेकराचं एक हक्काचं ठिकाण आहे। चला, काय बसली इकडं? कुंडलिका व्हॅलीला जायचं, चला उठा। सध्या पाऊस थोडासा झालेला आहे आणि सगळीकडे तुम्हाला हिरवळ पाहायला मिळते। हे डोंगर, हे पाणी आणि ऊन सावल्यांचा चाललेला हा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आपल्याला पुढे जायचं आहे कुंडलिका व्हॅलीकडे। आज अंगारकी चतुर्थी आहे आणि शरबत घ्यावं म्हटलं। इथे थांबलं होतं तर इथं पाहिलं की एका दुकानामध्ये रतन टाटा यांचे फोटो लावलेले आहेत। साधीच टपरी आहे, काय एवढी ही नाही। हां, या आजी आहेत। या आजी हे स्वतः सगळे एक टपरी चालवतात, रात्रभर चालू असते। हे बघा, आतमध्येही रतन टाटाचे फोटो लावलेले आहेत। तुम्हाला नाही बनवलं आजी? नाही, आपल्याला थोडा घेणार आहे, तुम्हालाच देणार आहे। घ्या ना, तुम्ही थोडा घ्या। घेते। या ठिकाणी आजीनं मस्त असं शरबत बनवून दिलेला आहे, तो शरबत घेतो आहे। सकाळपासून पाऊस नव्हता, आता हलकासा पाऊस चालू झालेला आहे। या इथून सरळ खाली गेलं की हा तामिनी घाटाकडे जातो। सरळ खाली तामिनी घाट, देवकुंड वॉटरफॉल, सिक्रेट वॉटरफॉल या साईडला जातो आणि तिकडे न जाता आपल्याला कुंडलिका व्हॅलीला जायचं तर कुंडलिका व्हॅलीसाठी हा रोड जातो।
रस्ता इतका सुंदर होता की असं वाटत होतं की हा रस्ता संपूच नये. सुंदर असा रस्ता आणि घनदाट जंगलातून आम्ही येऊन पोचलो कुंडलिका व्हॅलीला. कुंडलिका व्हॅलीला जर येत असाल तर आता चार्जेस लागतात आणि हे जे चार्जेस आहेत ते अंदरबन जंगल ट्रेक आणि कुंडलिका व्हॅलीसाठी घेतले जातात. 150 हा अंदरबन पार्किंग आणि कुंडलिका व्हॅली अंदरबन ट्रेक आणि पार्किंगसाठी. याआधी इथं येण्यास पैसे लागत नव्हते पण आता लागतात. एंट्री फी प्रत्येकी 140 रुपये पे करावे लागतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे कॅमेरा आणि व्हिडिओसाठी वेगळे चार्जेस आकारले जातात. इथला टाईम 6 AM to 6 PM असा असतो. याआधी तो चार्जेस नव्हते, आता चार्ज केलं जातं. त्याचबरोबर त्यांनी काही कामही केलेले दिसतात या ठिकाणी, जसं की टायलिंगचं काम केलेलं आहे, बसण्यासाठी काही स्पॉट बनवलेले आहेत. खूप छान. एक दिवस तुम्ही नक्की विजिट करू शकता या ठिकाणी. आणि जर विजिट करायचा टाईमच असेल तर बेस्ट टाईम मी सजेस्ट करेल की पावसाळ्यामध्ये या. खूप भारी नजारे असतात इथे. थोड्यापूर्वी पूर्ण रिकामं होतं, आता पाऊस चालू झालेला आहे. या ठिकाणी पाठीमागे पूर्ण धुक्यांची चादर आहे. कुंडलिका व्हॅलीमधील हीच ती सुंदर जागा जिथून आपल्याला कुंडलिका व्हॅली पूर्ण दिसते. ज्वालामुखीच्या उद्रेकातून डोंगर, दऱ्या आणि पठारांची निर्मिती झाली. त्यातीलच ही एक कुंडलिका व्हॅली. कुंडलिका व्हॅलीची दुसरी बाजू म्हणजे अंदरबनचं घनदाट जंगल आणि या दोन्हीच्या मधून वाहते कुंडलिका नदी. कुंडलिका व्हॅलीच्या सभोवताली आपल्याला बरीच पर्यटन स्थळं पाहायला मिळतात. तामिनी घाट, देवकुंड वॉटरफॉल, सिक्रेट वॉटरफॉल, प्लस व्हॅली. ही सर्व ठिकाणे कुंडलिका व्हॅलीपासून अगदी जवळ आहेत. पुण्यापासून अगदी जवळ असणारी ही व्हॅली आज प्रत्येकांना आकर्षित करत आहे. या ठिकाणी आल्यावरती आपल्याला बदलणारं वातावरण पाहायला मिळतं. कधी धुक्याची चादर, कधी पावसाच्या धारा, कधी थोडेफार ऊन, कधी थंडगार वारा आपल्याला प्रसन्न करून टाकतो. पावसाळ्यामध्ये आपल्याला डोंगरदऱ्यांमधून वाहणारे झरणे पाहायला मिळतात आणि निसर्गाचा हाच आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की पावसाळ्यात एकदा भेट द्या. तसं पाहिलं तर वीकडेजमध्ये फारशी गर्दी नसते, पण वीकेंडला आलं तर इथं खूप जास्त गर्दी असते. निसर्गाच्या या सुंदर ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या. कुंडलिका व्हॅलीतला हा व्हिडिओ आज आपण इथे समाप्त करत आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.